हॅलो फ्रेंड्स, मी मयुरा फ्युजन फ्लेवर्स विथ मयुरामध्ये एका प्रदीर्घ विश्रांतीनंतर आपले हार्दिक स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत लाल मिरचीचा ठेचा. ह्या मिरच्या विशेषतः हिवाळ्यामध्येच आपल्याला मिळतात. तरी यासाठी लागणारे साहित्य आहे लाल मिरची, ओल्या लसणाची पात, 10 ते 15 लसूण कळ्या, अद्रकचा तुकडा, अर्धा लिंबू, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, हिंग, चवीनुसार मीठ आणि 2 चमचा जिरे. तर आता आपण ठेचा बनवायला सुरुवात करूया. या लाल मिरच्या भाजून घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. याचे 2 तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. आणि लसणाची पात ही ऑप्शनल आहे. लसणाची पात अवेलेबल नसल्यास तुम्ही लसण पाकळ्या जास्त वापरू शकता. हिंग, मीठ, तेल हे वगळता बाकी सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे. आता याला आपण मिक्सरवर अगदी बारीक वाटून घेऊ. आपला ठेचा छान एकजीव बारीक झालेला आहे. आता आपण याला तेलावर फ्राय करूया. कढईमध्ये तेल घालून घेऊया. ठेचा फ्राय करायला भरपूर तेल लागणार आहे. तेलामध्ये थोडी मोहरी घालूया. बारीक मोहरी असेल तर फारच चांगलं. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग घालूया. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. आता यामध्ये आपण हा ठेचा घालून घेऊया. कमी फ्लेमवर छान फ्राय करायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ, अगदी कमी फ्लेमवर आपल्याला हा ठेचा छान फ्राय करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला ठेचा छान फ्राय होतो आहे. आता या ठेच्याला तेल सुटते आहे. पाच ते 7 मिनिट आपल्याला कमी फ्लेमवर याला फ्राय करायचे आहे. तुम्ही बघू शकता आपला ठेचा छान फ्राय झालेला आहे. आता याला आपण हाय फ्लेमवर 2 मिनिट फ्राय करूया. दोन मिनिट झालेले आहेत. ठेचा दुसऱ्या भांड्यामध्ये काढायच्या आधी आपण यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून घेऊया. लिंबाचा रस ठेचा थोडा कोमट झाल्यानंतर घातला तर फार चांगला. आपला ठेचा तयार आहे. आता याला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. हा आपला ठेचा तयार आहे. हा ठेचा तुम्ही 1 ते 1.5 महिना फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. तर आपला हा साधा सोपा चमचमीत ठेचा अगदी तयार आहे. तुम्ही याला पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. थालीपीठ, पराठे याच्यासोबत सुद्धा हा चविष्ट लागतो. माझ्या घरी तर माझ्या मुलींना पालक पुऱ्यांसोबत हा ठेचा फार आवडतो. तर धन्यवाद. ही प्रदीर्घ काळानंतर टाकलेली रेसिपी तुम्ही लाईक कराल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल अशी माझी आशा आहे. धन्यवाद.